नमस्कार विद्यार्थी मित्रहो, आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये मी डॉक्टर बी.पी. वाघ आपणा सर्वांचे मनस्वी हार्दिक स्वागत करतो। विद्यार्थी मित्रहो, आज आपण एका अतिशय महत्त्वाच्या घटकाच्या संदर्भात चर्चा करणार आहोत आणि तो म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न मापनाचे महत्त्व। विद्यार्थी मित्रहो, आतापर्यंत विविध व्हिडिओ लेक्चरच्या माध्यमातून राष्ट्रीय उत्पन्नाचा अर्थ, राष्ट्रीय उत्पन्न मापनासाठी वापरण्यात येणाऱ्या पद्धती इत्यादी संदर्भात आपण सविस्तर चर्चा केली आहे। आज आपण या प्रकरणातील शेवटचा घटक जो अतिशय महत्त्वाचा मानला जातो आणि तो म्हणजेच राष्ट्रीय उत्पन्न मापनाचे महत्त्व, की राष्ट्रीय उत्पन्नाचं मापन करणे, मोजमाप करणे या बाबीचं नेमकं अर्थव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून काय महत्त्व आहे, त्या महत्त्वाच्या संदर्भातील चर्चा आज आपणास सविस्तर करायची आहे। विद्यार्थी मित्रहो, राष्ट्रीय उत्पन्नाचे महत्त्व पाहत असताना प्रामुख्याने आपणाला एक एक मुद्दा विचारात घेऊन राष्ट्रीय उत्पन्नाच्या महत्त्वाची चर्चा करायची आहे। त्यापैकी पहिला मुद्दा अर्थव्यवस्थेला उपयुक्त। विद्यार्थी मित्रहो, राष्ट्रीय उत्पन्नाचं मापन करणे, राष्ट्रीय उत्पन्नाची गणना करणे हे अर्थव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाची बाब मानली जाते। कारण देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी राष्ट्रीय उत्पन्नाची आकडेवारी ही अतिशय महत्त्वाची असते आणि म्हणून अर्थव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून राष्ट्रीय उत्पन्नाची माहिती असणं ही एक अतिशय महत्त्वपूर्ण बाब आहे आणि एकंदरीत अर्थव्यवस्थेला विकासाच्या दिशेने मार्गक्रमण करण्यासाठी राष्ट्रीय उत्पन्नाची आकडेवारी उपलब्ध असणे ही बाब अतिशय आवश्यक आहे, महत्त्वपूर्ण आहे आणि म्हणून अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने ही राष्ट्रीय उत्पन्नाची आकडेवारी अत्यंत आवश्यक मानली जाते। विद्यार्थी मित्रहो, या राष्ट्रीय उत्पन्नाकडे आपण सामाजिक लेखाखाती म्हणून देखील बघत असतो आणि म्हणून एकंदरीत सामाजिक लेखाखाती म्हणून या राष्ट्रीय उत्पन्नाची ओळख आहे। विद्यार्थी मित्रहो, या ठिकाणी राष्ट्रीय उत्पन्नाच्या मापनाचं महत्त्व बघत असताना प्रामुख्याने आपणाला देशाचं एकूण उत्पन्न असेल, देशाचं एकूण उत्पादन असेल, वैयक्तिक स्तरावरील उत्पादनाचे निष्कर्ष असतील, उद्योगाचे उत्पादन असेल, आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या माध्यमातून मिळणारं उत्पन्न असेल, इत्यादी सर्व घटक हे एकमेकाशी संबंधित आहेत आणि हे सर्व घटक त्या संदर्भातील माहिती प्राप्त करण्याच्या उद्देशाने देखील राष्ट्रीय उत्पन्नाची आकडेवारी अतिशय महत्त्वपूर्ण आहे। कारण राष्ट्रीय उत्पन्नाच्या माध्यमातून आपणाला एकंदरीत देशाचं एकूण उत्पन्न असेल, एकूण उत्पादन असेल, वैयक्तिक स्तरावरील उत्पादनाचे निष्कर्ष असतील, उद्योगाचे उत्पादन एवढंच नव्हे तर आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या माध्यमातून मिळणारं उत्पन्न हे सर्व घटक एकमेकाशी निगडीत आहेत, एकमेकाशी संबंधित आहेत आणि ह्या सर्व घटकांची एकंदरीत माहिती अर्थव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाची असते आणि ही माहिती प्राप्त करण्यासाठी प्रामुख्याने राष्ट्रीय उत्पन्न ही बाब अतिशय महत्त्वपूर्ण ठरते आणि म्हणून राष्ट्रीय उत्पन्नाच्या माध्यमातून एकंदरीत या सर्व बाबींच्या संदर्भातील माहिती प्राप्त होते आणि त्यामुळे एकंदरीत एक सामाजिक लेखाखाती म्हणून आपण राष्ट्रीय उत्पन्नाकडे बघत असतो। विद्यार्थी मित्रहो, अशा प्रकारे एकंदरीत एकमेकाशी संबंधित असणाऱ्या या सर्व घटकांची माहिती अर्थव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वपूर्ण आहे आणि ही संपूर्ण माहिती प्राप्त करण्याच्या उद्देशाने राष्ट्रीय उत्पन्नाचं मापन करणे, गणना करणे ही बाब अत्यंत महत्त्वाची आहे आणि म्हणून अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने आपणाला राष्ट्रीय उत्पन्न मापनाचं महत्त्व वर्णन करता येतं। विद्यार्थी मित्रहो, एवढंच नव्हे तर राष्ट्रीय धोरणाच्या अनुषंगाने देखील राष्ट्रीय उत्पन्न मापनाचं महत्त्व आपणास वर्णन करता येतं। या ठिकाणी राष्ट्रीय धोरणाच्या संदर्भात चर्चा करत असताना एकंदरीत देशाचं रोजगारविषयक धोरण असेल, देशाचं औद्योगिक धोरण असेल, देशाचं कृषी धोरण असेल, इत्यादी सर्व धोरणांचा एक आधार म्हणून आपण राष्ट्रीय उत्पन्नाकडे बघत असतो। कुठल्याही देशाचं रोजगारविषयक धोरण निश्चित करताना, औद्योगिक धोरण निश्चित करताना, एवढंच नव्हे तर कृषीविषयक धोरण निश्चित करताना आवश्यक असणारी आकडेवारी ही राष्ट्रीय उत्पन्नाच्या माध्यमातून घेतली जाते आणि म्हणून आपण असं म्हणू शकतो की राष्ट्रीय उत्पन्न हा या विविध धोरणांचा आधार आहे। म्हणजेच रोजगार धोरण, औद्योगिक धोरण, कृषी धोरण या सर्व धोरणांचा आधार म्हणून आपण राष्ट्रीय उत्पन्नाकडे बघत असतो। विद्यार्थी मित्रहो, या धोरणाची निश्चिती करताना राष्ट्रीय उत्पन्नाच्या संदर्भातील आकडेवारी ही अत्यंत महत्त्वाची बाब मानली जाते। एवढंच नव्हे तर देशाची
संदर्भात विचार करत असताना औद्योगिक उत्पादन असेल, गुंतवणूक असेल किंवा बचत असेल इत्यादी घटकामध्ये वाढ करणे आणि त्याला योग्य दिशा देण्याच्या उद्देशाने देखील राष्ट्रीय उत्पन्नाची आकडेवारी उपलब्ध असणे ही बाब अत्यंत आवश्यक मानली जाते. आणि म्हणून औद्योगिक उत्पादन असेल, गुंतवणूक असेल अथवा बचत असेल इत्यादीमध्ये वाढ करणे, त्याला योग्य दिशा देणे या अनुषंगाने राष्ट्रीय उत्पन्नाची आकडेवारी किंवा राष्ट्रीय उत्पन्नाचं मापन ही बाब अत्यंत महत्त्वाची मानली जाते. विद्यार्थी मित्र हो, एवढंच नव्हे तर देशाला प्रगतीच्या दिशेने घेऊन जायचं असेल तर त्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या आर्थिकाची आवश्यकता असते आणि हे आर्थिक प्रतिमान निर्माण करण्यासाठी राष्ट्रीय उत्पन्नाची आकडेवारी मदत करत असते. मग आर्थिक प्रतिमान म्हणत असताना याला आर्थिक विकासासाठी आवश्यक असणारे मॉडेल्स, प्रारूप या अनुषंगाने आपण बघतो. मग देशाला विकासाच्या दिशेने मार्गक्रमण करण्यासाठी या मॉडेल्सची किंवा आर्थिक प्रतिमानाची आवश्यकता असते आणि हे सर्व आर्थिक प्रतिमान निर्माण करण्यास उत्पन्नाची आकडेवारी ही मदत किंवा सहाय्यभूत करणारी असते. कारण या आकडेवारीच्या आधारावरच देशाच्या नेमका उद्योग क्षेत्राचा विकास करायचा आहे की देशाच्या कृषी क्षेत्राचा विकास करायचा आहे की देशाच्या सेवा क्षेत्राचा विकास करायचा आहे की सर्व क्षेत्राचा एकाच वेळी विकास करायचा आहे, कोणत्या बाबीला प्राधान्यक्रम द्यायचा आहे या संदर्भात निर्णय घेत असताना, आर्थिक प्रतिमान तयार करत असताना देशाची आकडेवारी समोर असणं अत्यंत आवश्यक असतं. आणि समोर असणाऱ्या आकडेवारीचा अंदाज घेऊन एकंदरीत आपणाला कोणत्या क्षेत्राला प्राधान्य द्यायचं आहे आणि कोणत्या क्षेत्राला दुय्यम स्थान द्यायचं आहे, आर्थिक वृद्धी प्रतिमान त्या पद्धतीने तयार करायचं आहे, यासाठी ही आकडेवारी अत्यंत महत्त्वाची मानली जाते. आणि म्हणून विद्यार्थी मित्र हो, या प्रतिमानाच्या निर्मितीसाठी देखील राष्ट्रीय उत्पन्न आवश्यक आहे. मग यामध्ये प्रामुख्याने गुंतवणुकीचं प्रतिमान असेल, वृद्धीचं प्रतिमान असेल. मग गुंतवणूक करताना कोणत्या क्षेत्राला प्राधान्य द्यायचं, वृद्धी करत असताना कशा पद्धतीने नेमकं मार्गक्रमण करायचं आहे, अशा प्रकारे गुंतवणुकीचे किंवा वृद्धीचे प्रतिमान निश्चित करताना, ते ठरवताना ही राष्ट्रीय उत्पन्नाची आकडेवारी एकंदरीत अतिशय महत्त्वाची असते. आणि म्हणून अशा पद्धतीने एकंदरीत देशाच्या राष्ट्रीय धोरणांच्या निश्चितीच्या संदर्भात देखील राष्ट्रीय उत्पन्नाचं मापन ही बाब अतिशय महत्त्वाची आहे, जेणेकरून योग्य पद्धतीची राष्ट्रीय धोरणे धोरणकर्त्यांना ठरवता येतील. आणि त्यामुळे या दृष्टिकोनातून सुद्धा राष्ट्रीय उत्पन्नाच्या मापनाचे महत्त्व आपणास वर्णन करता येते. विद्यार्थी मित्र हो, राष्ट्रीय उत्पन्न मापनाचे महत्त्व आर्थिक नियोजनाच्या दृष्टीने देखील आपणास सांगता येईल. तर आर्थिक नियोजन ही अर्थशास्त्राशी निगडीत असणारी अतिशय महत्त्वाची बाब आहे की आपल्या देशाचा योजनाबद्ध पद्धतीने जेव्हा विकास करायचा असेल, सर्वसमावेशक विकास करायचा असेल, तर या सर्वसमावेशक आणि योजनाबद्ध विकासाच्या दृष्टिकोनातून म्हणजेच एकंदरीत आर्थिक नियोजनाच्या दृष्टिकोनातून सुद्धा राष्ट्रीय उत्पन्नाचं मापन ही बाब अतिशय महत्त्वाची आहे. प्रामुख्याने आर्थिक नियोजनासाठी राष्ट्रीय उत्पन्नाची आकडेवारी ही मदत करणारी असते. देशाचं आर्थिक नियोजन करत असताना कोणत्या क्षेत्राला प्राधान्य द्यायचं आहे, कोणत्या क्षेत्राचा सर्वप्रथम विकास करायचा आहे, कोणत्या क्षेत्राला दुय्यम स्थान द्यायचं आहे, अशा प्रकारे एकंदरीत प्राधान्यक्रम निश्चित करणे, उद्दिष्टांची निश्चिती करणे आणि एकंदरीत देशाच्या आर्थिक विकासाचं नियोजन करणे, ह्या सर्व बाबीच्या निश्चितीसाठी राष्ट्रीय उत्पन्नाची आकडेवारी अत्यंत आवश्यक असते, ज्याचा आधार घेऊन आर्थिक नियोजन करता येतं. मग या ठिकाणी विचार करत असताना उत्पन्न असेल, उत्पादन असेल, औद्योगिक उत्पादन असेल, गुंतवणूक असेल, बचत किंवा उपभोग असेल इत्यादीच्या संदर्भातील माहिती किंवा इत्यादीच्या संदर्भातील सांख्यिकीय आकडेवारी प्राप्त करण्याच्या उद्देशाने देखील राष्ट्रीय उत्पन्नाचं मापन आवश्यक आहे. कारण राष्ट्रीय उत्पन्नाच्या मापनाच्या माध्यमातून आपणाला देशाच्या उत्पन्नाची, उत्पादनाची, औद्योगिक उत्पादनाची, गुंतवणूक अथवा बचत, त्याचबरोबर उपभोग इत्यादीच्या संदर्भातील वास्तविक सांख्यिकीय आकडेवारी राष्ट्रीय उत्पन्नाच्या गणनेच्या माध्यमातून प्राप्त होते. आणि या आकडेवारीचा आधार घेऊन आपणाला देशाच्या आर्थिक नियोजनाचं प्रारूप तयार करता येतं. आणि म्हणून राष्ट्रीय उत्पन्न आर्थिक नियोजनाच्या दृष्टीने देखील अतिशय महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर राष्ट्रीय उत्पन्नाचं मापनाचं महत्त्व सांगत असताना आर्थिक संशोधनाच्या दृष्टिकोनातून देखील आपणाला राष्ट्रीय उत्पन्न मापनाचं महत्त्व सांगता येईल. आता संशोधन करणे म्हणजे शोध लावणे. संशोधन करणे म्हणजे काय? शोध लावणे. आणि हा शोध प्रामुख्याने आर्थिक बाबींशी निगडीत आहे.
म्हणजे आर्थिक बाबीशी निगडीत असणारी काही महत्त्वपूर्ण अशा प्रकारचा शोध लावायचा असेल, संशोधन करायचं असेल आणि अशा प्रकारच्या संशोधनाच्या दृष्टिकोनातून सुद्धा राष्ट्रीय उत्पन्नाचं मापन अतिशय महत्त्वाचं मानलं जातं. विद्यार्थी मित्र हो, प्रामुख्याने अर्थशास्त्राचे संशोधक असतील हे राष्ट्रीय उत्पन्नाच्या आकडेवारीचा वापर करून विविध प्रकारचे शोध लावत असतात आणि म्हणून अर्थशास्त्राच्या संशोधकांना राष्ट्रीय उत्पन्नाची आकडेवारी ही अतिशय महत्त्वाची मानली जाते. कारण संशोधकांना आवश्यक असणारी सामग्री किंवा माहिती ही या राष्ट्रीय उत्पन्नाच्या माध्यमातून प्राप्त होते आणि या आकडेवारीचा वापर करून त्या आकडेवारीच्या आधारावर अर्थशास्त्राचे संशोधक अर्थशास्त्राशी निगडीत असणारे संशोधन करत असतात. आणि म्हणून आर्थिक संशोधनाच्या दृष्टीने देखील राष्ट्रीय उत्पन्नाचं मापन ही बाब अतिशय महत्त्वाची मानली जाते. कारण अर्थशास्त्राच्या संशोधकांना ही राष्ट्रीय उत्पन्नाची आकडेवारी त्यांचा शोध लावण्याच्या दृष्टीने अतिशय उपयुक्त ठरते. देशाच्या विविध माहितींचा वापर या राष्ट्रीय उत्पन्नाच्या माध्यमातून करता येतो की देशाच्या विविध क्षेत्रातील नेमकी प्रगती कशी आहे, देशाचं विविध क्षेत्रातील नेमकं चित्र काय आहे हे चित्र स्पष्ट करता येतं आणि त्याच्या आधारावर अचूक अशा प्रकारचे निष्कर्ष, अचूक अशा प्रकारचे शोध लावता येतात आणि एकंदरीत या सामग्रीच्या माध्यमातून प्राप्त झालेल्या आकडेवारीचा वापर हे संशोधन असतात. विद्यार्थी मित्र हो, या राष्ट्रीय उत्पन्नाच्या मापनाचं महत्त्व सांगत असताना प्रामुख्याने आपल्याला सांगता येईल की देशात एकंदरीत वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये देशाची स्थिती काय आहे, कच्चा माल असेल, उत्पन्न असेल, देशाचं गुंतवणूक काय आहे, देशाची बचत काय आहे, देशाची उपभोग विषयक स्थिती काय आहे इत्यादी संदर्भातील माहिती या राष्ट्रीय उत्पन्नाच्या आकडेवारीच्या माध्यमातून प्राप्त होते. म्हणजे राष्ट्रीय उत्पन्नाच्या मापनाचं महत्त्व या दृष्टीने देखील सांगता येतं की देशाचं उत्पन्न, उत्पादन, गुंतवणूक, बचत, उपभोग इत्यादी सारखे जे काही सामाजिक घटक आहेत या सर्व सामाजिक घटकांची माहिती, या सर्व सामाजिक घटकांच्या संदर्भातलं देशातील चित्र एकंदरीत राष्ट्रीय उत्पन्नाच्या मापनाच्या माध्यमातून उपलब्ध होतं आणि या चित्राच्या आधारावर, या सांख्यिकीय माहितीच्या आधारावर संशोधकांना विविध प्रकारचे शोध लावता येतात आणि देशाच्या अर्थव्यवस्थेची एकंदरीत स्थिती काय आहे आणि देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये प्रामुख्याने विचार करत असताना कोणत्या क्षेत्राला प्राधान्य द्यायचं आहे हे या संपूर्ण संशोधनाच्या आधारावर त्यांना निष्कर्षाप्रत येता येतं आणि हे संशोधन पुढे चालून देशाच्या अर्थव्यवस्थेच्या एकूण विकासाच्या दृष्टीने देखील अतिशय महत्त्वाचं असतं आणि म्हणून आर्थिक संशोधनाच्या अंगाने देखील राष्ट्रीय उत्पन्नाच्या मापनाचं महत्त्व आपणाला सांगता येतं. तर विद्यार्थी मित्र हो, राष्ट्रीय उत्पन्नाच्या मापनाचं महत्त्व पाहत असताना आपणाला विविध मुद्द्यांच्या आधारे हे महत्त्व सांगत असताना राहणीमानाची तुलना करणे या दृष्टीने देखील राष्ट्रीय उत्पन्नाच्या मापनाचं महत्त्व आपणाला सांगता येईल. विद्यार्थी मित्र हो, वेगवेगळ्या देशातील लोकांच्या राहणीमानाची परस्पर तुलना करण्याच्या दृष्टीने देखील राष्ट्रीय उत्पन्नाचं मापन अतिशय महत्त्वाचं आहे की वेगवेगळ्या देशातील लोकांच्या राहणीमानाची नेमकी पातळी काय आहे, त्यांच्या राहणीमानाचा स्तर काय आहे आणि अशा प्रकारे जेव्हा राष्ट्रीय उत्पन्नाची आकडेवारी प्राप्त होते, राष्ट्रीय उत्पन्नाचं अचूक पद्धतीने मोजमाप केलं जातं, तेव्हा आपण वेगवेगळ्या देशातील लोकांच्या राहणीमानाची परस्पर तुलना करू शकतो. जसे की भारतीय लोकांच्या राहणीमानाचा स्तर कसा आहे, अमेरिकन लोकांच्या राहणीमानाचा स्तर कसा आहे, जपान किंवा इंग्लंड सारख्या देशातील राहणीमानाची पातळी कशी आहे, अशा प्रकारे वेगवेगळ्या देशातील लोकांच्या राहणीमानाच्या पातळीची परस्पर तुलना करता येते आणि एकंदरीत त्यावरून काही निष्कर्ष काढता येतात की राहणीमानाच्या संदर्भात कोणता देश प्रगत आहे, राहणीमानाची उच्चतम पातळी कोणत्या देशाने गाठलेली आहे, राहणीमानाच्या बाबतीत कनिष्ठ पातळीवर कोणता देश आहे, मध्यम पातळीवर कोणता देश आहे, या संदर्भातली म्हणजेच एकंदरीत जगातील विविध देशातील लोकांच्या राहणीमानाची परस्पर तुलना करणे देखील शक्य होते. एवढंच नव्हे तर एकाच देशातील लोकांच्या विविध काळातील राहणीमानाची तुलना देखील या राष्ट्रीय उत्पन्नाच्या मापनाच्या आधारावर आपण करू शकतो. विद्यार्थी मित्र हो, भारताच्या संदर्भात आपण चर्चा करूया की भारतामध्ये वेगवेगळ्या कालावधीत लोकांच्या राहणीमानाचा दर्जा कसा होता याची देखील माहिती किंवा या संदर्भात देखील तुलना आपण करू शकतो. जसे की 1950 मध्ये आपल्या देशातील लोकांच्या राहणीमानाचा दर्जा कसा होता आणि आज या वर्षी अर्थात 2020 मध्ये भारतीयांच्या राहणीमानाचा दर्जा कसा आहे. म्हणजेच वेगवेगळ्या काळामध्ये एकाच देशातील लोकांच्या राहणीमानाची तुलना करू शकतो आणि त्या आधारावर या राहणीमानाच्या पातळीच्या आधारावर देश विकासाकडे जातो आहे की देश आहे त्याच परिस्थितीमध्ये आहे,
देशाची एकंदरीत आर्थिक प्रगतीची गती काय आहे, या संदर्भातील देखील निष्कर्ष आपल्याला काढता येतात. सांगायचं तात्पर्य, एकाच देशातील लोकांच्या वेगवेगळ्या कालावधीमध्ये असणाऱ्या राहणीमानाची देखील तुलना या राष्ट्रीय उत्पन्नाच्या आधारावर आपणाला करता येते आणि म्हणून राहणीमानाची तुलना या दृष्टिकोनातून देखील राष्ट्रीय उत्पन्नाचं मापन ही बाब अतिशय महत्त्वाची आहे आणि म्हणून या दृष्टीने देखील आपल्याला त्याचं महत्त्व सांगता येतं. त्याचबरोबर शेवटचा घटक म्हणून उत्पन्नाचे वितरण या अनुषंगाने देखील राष्ट्रीय उत्पन्नाच्या मापनाचं महत्त्व आपणाला सांगता येतं. विद्यार्थी मित्र हो, राष्ट्रीय उत्पन्नाच्या आकडेवारीवरून आपणास देशाच्या उत्पन्नाच्या वितरणाच्या संदर्भातील माहिती प्राप्त होते. बघा, राष्ट्रीय उत्पन्नाची जी आकडेवारी प्राप्त होते, या प्राप्त झालेल्या आकडेवारीच्या माध्यमातून देशामध्ये नेमकं उत्पन्नाचं वितरण कशा प्रकारे करण्यात आलं आहे, देशामध्ये उत्पन्नाचं वाटप कशा प्रकारे करण्यात आलेलं आहे, या माहिती आपल्याला मिळवता येते. म्हणजे उत्पन्नातील वितरणाच्या संदर्भात सुद्धा आपणाला राष्ट्रीय उत्पन्नाच्या आकडेवारीवरून उत्पन्नाचं वितरण देखील आपणाला सांगता येतं. नेमकी परिस्थिती या अनुषंगाने देशाची काय आहे हे देखील आपण सांगू शकतो. विद्यार्थी मित्र हो, या ठिकाणी उत्पन्नाच्या वितरणाची चर्चा करत असताना प्रामुख्याने जे उत्पादनाचे घटक आहेत, भूमी, श्रम, भांडवल आणि संयोजक. आता बघा, ही बाब लक्षात ठेवायची आहे की उत्पन्नाचं वितरण बघत असताना जे उत्पादनाचे घटक आहेत, आता आपल्याला ज्ञात आहे की उत्पादनाचे 4 घटक आहेत, भूमी, श्रम, भांडवल आणि चौथा संयोजक. असे हे जे उत्पादनाचे 4 घटक आहेत, भूमी, श्रम, भांडवल आणि संयोजक, या उत्पादनाच्या 4 घटकांचं नेमकं राष्ट्रीय उत्पन्नामधील योगदान बघा. या उत्पादनाच्या 4 घटकांचं अर्थात भूमी, श्रम, भांडवल आणि संयोजक यांचं राष्ट्रीय उत्पन्नामध्ये नेमकं योगदान काय आहे, त्यांच्या योगदानामध्ये नेमकी काय तफावत आहे, इत्यादी संदर्भातील माहिती प्राप्त करता येते, ज्याला आपण उत्पन्नाचं वितरण या नावाने ओळखत असतो. आणि म्हणून भूमी, श्रम, भांडवल आणि संयोजक हे जे उत्पादनाचे 4 घटक आहेत, त्यांचे मोबदले आपल्याला ज्ञात आहे की भूमीचा मोबदला खंड, श्रमाचा मोबदला मजुरी किंवा वेतन, भांडवलाचा मोबदला व्याज आणि संयोजकाचा मोबदला नफा असतो. अशा प्रकारे एकंदरीत मजुरी असेल, खंड असेल, व्याज असेल किंवा नफा असेल, यांच्या संदर्भातील माहिती देखील आपणाला या ठिकाणी प्राप्त होते आणि त्याच्या आधारावर समाजातील विविध घटकांमध्ये असणारी तफावत देखील आपणाला शोधून काढता येते. विषमता देखील या अनुषंगाने आपणाला माहित होते. म्हणजे देशाच्या राष्ट्रीय उत्पन्नाच्या आकडेवारीच्या माध्यमातून राष्ट्रीय उत्पन्नाची संदर्भातील माहिती तर प्राप्त होतेच, परंतु देशामध्ये या राष्ट्रीय उत्पन्नाचं वितरण कशा पद्धतीने आहे, म्हणजे एकंदरीत या ठिकाणी राष्ट्रीय उत्पन्नाच्या वितरणाच्या माध्यमातून देशाच्या राष्ट्रीय उत्पन्नामध्ये कोणत्या घटकाचं योगदान अधिक आहे आणि कोणत्या घटकाचं योगदान कमी आहे, यांच्यामध्ये नेमके कशा प्रकारची तफावत आहे, या बाबतीतील देखील चित्र म्हणजे एकंदरीत अर्थव्यवस्थेचं चित्र या माध्यमातून आपल्याला स्पष्ट होतं. आणि म्हणून उत्पन्नाचे वितरण या दृष्टिकोनातून सुद्धा राष्ट्रीय उत्पन्नाच्या मापनाचं महत्त्व आपल्याला वर्णन करता येतं. अशा प्रकारे विद्यार्थी मित्र हो, एकंदरीत राष्ट्रीय उत्पन्नाचं महत्त्व आज आपण विविध मुद्द्यांच्या आधाराने स्पष्ट केलेलं आहे की राष्ट्रीय उत्पन्नाचं मापन करणे हे कोणकोणत्या दृष्टीने महत्त्वाचं आहे हे पाहत असताना हे अर्थव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून उपयुक्त आहे. त्याचबरोबर राष्ट्रीय धोरणांच्या निश्चितीच्या संदर्भात सुद्धा राष्ट्रीय उत्पन्न मापनाचं महत्त्व सांगता येतं. आर्थिक नियोजनाच्या दृष्टीने देखील महत्त्व सांगता येतं. एवढंच नव्हे तर आर्थिक संशोधनाच्या अनुषंगाने देखील ही आकडेवारी महत्त्वाची मानली जाते. त्याचबरोबर महत्त्वाचं म्हणजे राहणीमानाची तुलना करण्याच्या अनुषंगाने देखील राष्ट्रीय उत्पन्नाचं मापन हे अतिशय महत्त्वाचं आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी उत्पन्नाचं वितरण कशा प्रकारे झालेलं आहे या अनुषंगाने देखील चर्चा करताना राष्ट्रीय उत्पन्नाच्या मापनाचं महत्त्व वर्णन करता येतं. अशा प्रकारे विविध मुद्द्यांच्या आधारावर राष्ट्रीय उत्पन्नाच्या मापनाचं महत्त्व विद्यार्थी मित्र हो आजच्या क्लासमध्ये आपण अभ्यासलेलं आहे. निश्चितपणे आपणाला समजलं असेल अशा प्रकारचा एक विश्वास या निमित्ताने आहे.